नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझं नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला समोर व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? शुद्ध लेखन. काय आहे? शुद्ध लेखन. आणि याचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला आपण काय बघणार आहे? शुद्ध लेखन यांची परिभाषा बघणार आहे की शुद्ध लेखन काय आहे किंवा काय नाही आहे यांची परिभाषा बघणार आहे. तर चला बघूया. बघा, भाषा शुद्ध लेखन का बड़ा महत्व है. भाषा शुद्ध लेखन का बड़ा महत्व है. अशुद्धियों किंवा अशुद्ध पियो होने से भाषा अपना प्रभाव खो देती है. भाषा में अशुद्धियां होने से परीक्षा में अच्छे अंक नहीं मिलते. इसलिए विद्यार्थी को शुद्ध भाषा लेखन की ओर विशेष ध्यान देना चाहिए. तर इथे याची परिभाषा असा बद्दल दिलेली आहे किंवा अशा प्रकारे दिलेली आहे. तर चला परत मी सांगत आहे, तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, भाषा शुद्ध लेखन का बड़ा महत्व है. भाषा शुद्ध लेखनचा खूपच महत्व आहे, खूपच मोठा महत्व आहे. अशुद्ध पियो होने से अशुद्ध पियो होना तर यांचा प्रभाव हो देते. यांचा अशुद्ध जैसा होता त्यांच्या यांचा प्रभाव होऊन जात आहे. भाषा में अशुद्धियां होने से जेव्हा भाषात अशुद्धी होत्यात तेवढा परीक्षा में अच्छे अंक नहीं मिलते. जेव्हा तुमची भाषा अशुद्ध होणार तेव्हा तुम्हाला परीक्षामध्ये अच्छा किंवा छान अंक नाही भेटणार. इसलिए विद्यार्थियों को शुद्ध भाषा लेखन की ओर विशेष ध्यान देना चाहिए. या प्रकारे ही विद्यार्थ्यांना किंवा मुलांना शुद्ध भाषा लेखन किंवा शुद्ध भाषा लेखन यांच्यात विशेष ध्यान द्यायचं आहे. तर तुम्ही नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, जसं अलिंग काय आहे? लिंग दोष. कसं आहे? पहिला तुमचं काय आहे? लिंग दोष. हिंदी में दो लिंग है. हिंदी यातून तुम्हाला दोन लिंग तुम्ही पाहणार आहे. पहिला आहे पुल्लिंग आणि और स्त्रीलिंग. पहिला पुल्लिंग आणि दुसरा स्त्रीलिंग. दोन लिंग आहे, पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. लिंग का सही ज्ञान होने से वाक्य शुद्ध हो जाता है. लिंगचा आपला खरंच जेव्हा ज्ञान होतात किंवा आपल्याला माहित आहे की लिंग काय आहे किंवा नाही आहे तर यांचा हा वाक्य शुद्ध होऊन जात आहे. जेव्हा तुम्हाला लिंग काय आहे हे कळवणार तेव्हा तुमचं ज्ञान शुद्ध होऊन जाणार आहे. जसं इथे बघा, शुद्ध वाक्य आणि अशुद्ध वाक्य बघणार आहे. तर आपण पहिला बघा, इथे अशुद्ध वाक्य दिलेले आहे आणि इथे शुद्ध वाक्य दिलेले आहे. दोन वाक्य दिलेले आहे, अशुद्ध आणि शुद्ध दोनोंही वाक्य दिलेला आहे. तर पहिला काय आहे? यह मेरा पुस्तक. तर इथे काय दिलेलं आहे? यह मेरा पुस्तक. तर हा जे वाक्य तुम्ही जेव्हा ऐकता तर तुम्हाला असं वाटते की हा काही कमी आहे, वाटते की नाही? हो. तर हा कोणतं वाक्य आहे? अशुद्ध वाक्य आहे. तरी तुम्हाला असं वाटते की इथे काही कमी आलेली आहे. इथे शुद्ध वाक्य जेव्हा तुम्ही असं ऐकता, यह मेरी पुस्तक है, तुम्ही काय ऐकता? हे माझी पुस्तक आहे. यह मेरी पुस्तक आहे, ही माझी पुस्तक आहे. तर हा तुम्ही ऐकता तर तुम्हाला काय वाटते की हा हे चांगलं किंवा व्यवस्थित शब्द दिलेले आहे. तर याप्रमाणे असं ही शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य आपल्याला भेटणार आहे. आता दुसरं बघा, आपकी घर पास है. काय आहे? आपकी घर पास है. तर तेव्हा तुम्ही हा ऐकतात तर याबद्दल काय तुम्ही येणार की काहीतरी कुठेतरी सापडणार या आहे, कुठेतरी काही नाही बोलत आहे, चांगल्या प्रमाणे नाही बोलत आहे आणि व्यवस्थित नाही आहे. तर याप्रमाणे इथे जेव्हा तुम्ही हा ऐकतात की आपका घर पास है तर याबद्दल तुम्ही असं वाटतं की हा वाक्य खरंच आहे. तर याप्रमाणे असं अशुद्ध किंवा शुद्ध वाक्य तुम्हाला देणार आहे किंवा तुम्हाला समोर आलेला आहे. कळतं की नाही? लवकरच लवकर सांगा. कळतं. छान. आता आपल्या समोर आलेला आहे वचन दोष. काय आहे? वचन दोष. पहिला आपण काय बघितले? लिंग दोष. आता आपण पाहणार आहे वचन दोष. तर बघा, हिंदी में दो वचन है. हिंदी यातून दोन वचन आहे, एक वचन और बहुवचन. कोणकोणता आहे? एक वचन किंवा बहुवचन. हा दोन वचन आहे. प्राय इनके प्रयोग में गलतियां होती है. प्राय यांचा प्रयोगासाठी किंवा यांचा प्रयोग कशाबद्दल होता? याच प्रयोगातून खूपच गलतियां होऊन जात आहे. जसं बघा, इथे अशुद्ध किंवा शुद्ध वाक्य. काय बघणार? शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य.
तर अशुद्ध वाक्य काय? वह दो लड़का खड़ा है. काय आहे अशुद्ध वाक्य? काय तुमचा? वह दो लड़का खड़ा है. काय आहे? वह दो लड़का खड़ा है. आणि शुद्ध वाक्यातून काय आहे? वे दो लड़के खड़े हैं. काय आहे? वे दो लड़के खड़े हैं. तर याबद्दल तुम्ही पाहणार की अशुद्ध वाक्य कसा होते आणि शुद्ध वाक्य कसा होऊन जात आहे. तर इथे बघा, सुबह चिडिया बोलता है. सुबह म्हणजे सकाळी चिडिया बोलत आहे, चिमणी बोलत आहे. तर याप्रमाणे तुम्ही शुद्ध जेव्हा बघणार, बघा सुबह चिडिया बोलती है, तर सकाळी चिडिया म्हणजे चिमणी बोलत आहे. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की इथे जे इथे जे एकवचन किंवा बहुवचन मध्ये कसा प्रयोग केलेले जाते आणि त्यांची गलती कुठे होतात हे पण आपण पाहिले. जसं इथे तुम्ही बघणार, इथे लडका तर लडके, चिडिया तर चिडिया, तर याबद्दल यांचा प्रयोग केलेले जात आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, पहिला आहे कारक में अशुद्धी. आता तुमचा काय आहे? कारक मध्ये अशुद्धी. काय होणार? कारक मध्ये अशुद्धी. बघा, कारको की अपनी विभक्ती आहे. कारक यांची आपली विभक्ती आहे, त्याच्याकडे स्वतःची विभक्ती आहे. उनका ज्ञान न होने से लिखते समय अशुद्ध कारक का प्रयोग हो जाता है. त्यांचा आपल्याला कारकचा ज्ञान जेव्हा आपल्याला नाही माहित आहे किंवा नाही पटत आहे, तर त्यांचा ते आपण काही पण लिहितो, ते आपण काही पण लिहिते त्याच वेळी अशुद्ध कारक असाही प्रयोग होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. परत सांगू का? हो. तर चला, कारक यांची आपली विभक्ती आहे, यांचा ज्ञान नाही होणार तर तुम्ही लिहिता समय किंवा लिहिता वेळ खूपच अशुद्ध कारक यांचा प्रयोग करून जात आहे. जसं इथे बघा, अशुद्ध वाक्य आणि शुद्ध वाक्य दोघंही दिलेलं आहे. बघा, मैंने माँ को पूछा. इथे काय दिलेलं आहे? मैंने माँ को पूछा म्हणजे मी आईला विचारले. तर याप्रमाणे तुम्ही बघणार की मैंने माँ से पूछा. तर इथे को होता, पण इथे विभक्ती लागलेला होता का? इथे लागलेला होता का? नाही. जेव्हा विभक्ती लागलं तर का प्रश्न आला? मैंने माँ से पूछा, मीनी आईला विचारले. तर याप्रमाणे इथे बघणार की विभक्ती जोडून पण जात आहे. जसं इथे दुसरा बघा, बस सडक पे खडी है. बस सडक में खडी है. काय आहे? बस सडक में खडी है. तर इथे जेव्हा शुद्ध होते, बस सडक पर खडी है, बस सडक पर खडी है, तर मे याचा बद्दल काय येणार? पर येणार. तर याप्रमाणेही असंही परिवर्तन होऊन जात आहे. कळतं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, आता आपल्या समोर आलेला आहे च. आता च बद्दल काय होणार किंवा च काय आहे ते पाहूया. चला, क्रिया का गलत प्रयोग. च क्रिया यांचा गलत प्रयोग करून जात आहे. कसा? क्रिया लिंग और वचन के अनुसार होती है. क्रिया जे आहे लिंग किंवा वचन यानुसार ही होऊन जात आहे किंवा होत आहे. तर याबद्दल कसं प्रमाणे आपण दिलेले आहे किंवा कसं प्रमाणे करणार हे आपण बघितले किंवा बघणार आहे. जसं शुद्ध वाक्य आणि अशुद्ध वाक्य याबद्दल ही बघणार आहे. बघा, इथे अशुद्ध वाक्य दिलेले आहे आणि इथे तुम्हाला शुद्ध वाक्य दिलेले आहे. तर याप्रमाणे पहिला बघा, तुम गलती करता है. काय आहे? तुम गलती करता है. तर याप्रमाणे शुद्ध वाक्यात काय आहे? तुम गलती करते हो. तर तुम गलती करते हो. तर इथे जे करता आहे आणि इथे करते, तर याप्रमाणे अशुद्ध वाक्य असं दिलेले जाते आणि शुद्ध वाक्य असं तुम्हाला परिवर्तन करून लिहायचं आहे. कळतं की नाही? हो. दुसरा बघा, मैं घर जाता है. इथे काय आहे? मैं घर जाता है. तर इथे जे परिवर्तन दिलेलं आहे, मैं घर जाता हूँ, तर याबद्दल असंही परिवर्तन होऊन जात आहे की जे अशुद्ध वाक्य आहे त्यामध्ये कसं परिवर्तन होणार किंवा कसं परिवर्तन करणार हे सगळं इथे व्यवस्थित प्रमाणे तुम्ही पाहून घ्या. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघूया. बघा, आता इथे अजून काही माहिती दिलेली आहे ते आपण बघूया. बिंदी अथवा नुक्ता का प्रयोग. काय आहे? बिंदी अथवा नुक्ता यांचा प्रयोग. जसा हिंदी में ड और ढ. नीट प्रमाणे ऐकून घ्या. हिंदी में ड और ढ वर्गों के नीचे बिंदी लगाकर ड और दो स्वतंत्र व्यंजन बनाए गए हैं. ये व्यंजन हिंदी के देन हैं. इनके उच्चारण में जीभ का अंग भंग किंवा अंग भांग ऊपर उठकर मूर्धा को स्पर्श कर झटके से वापस आता है. अहिंदी भाषी विद्यार्थी अक्सर इन बिंदियों को लगाने की भूल करते हैं. आता इथे बघा, नीट प्रमाणे ऐकून घ्या. बघा, बिंदी अथवा नुक्ता का प्रयोग. बिंदी किंवा नुक्ता यांचा प्रयोग कशासाठी होऊन जाते किंवा कसा करते हे पण तुम्हाला इथे दिले आहे. बघा, हिंदीमध्ये किंवा हिंदीमध्ये ड
आणि ढ काय आहे ड आणि ढ वर्णाचा खाली बिंदी लावत आहे. काय आहे वर्णाचा खाली बिंदी लावत ड आणि दोन स्वतंत्र व्यंजन बनवून जात आहे किंवा बनवून गेले आहे. या व्यंजन हिंदी की देन है. या व्यंजनातून हिंदीचं देण आहे. यांचं उच्चारण मध्ये किंवा करणार यांचं उच्चारण जेव्हा आपण करते त्याबद्दल आपल्या जे जीभ आहे आपल्या जे जीभ आहे त्यानंतरही त्यांना अंग भांग ऊपर उठ करून मूर्धा को स्पर्श करके झटके से वापस आती है. तर याप्रमाणे आपला जे जीभ आहे त्यानंतर अभाग म्हणजे त्यातून ऊपर उठ कर मूर्धा म्हणजे मूर्धामध्ये आतमध्ये जाऊन स्पर्श करून झटकातून बाहेर परत येते. आणि अहिंदी भाषी विद्यार्थी अक्सर इन बिंदियों को लगाने में भूल करते. जेव्हा त्यांना हिंदी नाही माहीत आहे की कशाप्रमाणे लिहितात तर हा लोक काय करते यांचे भाषेचा प्रयोग करते तर त्यांचा बिंदी कुठे लावायचा हे त्यांना माहीत नाही होता आणि लावते पण तर कसं लावते की ते सही नाही असते म्हणून ते तसं लावते. तर याप्रमाणे इथे पण दिलेले आहेत की बिंदी यांचा नुकताचा प्रयोग कशासाठी केलेले होते किंवा कसं करणार आहे. कळलं की नाही? हो. जसे इथे बघा शुद्ध वाक्य आणि अशुद्ध वाक्य. बघा सडक पथरीला आहे तर इथे तुम्ही बघणार की सडक पथरीला तर इथे ड चा खाली लिहिलेला आहे. हा बिंदीचा मी बातमी केलेले होते किंवा आता आपण काय पाहिले होते हे बिंदीचा बातमी. इथे तुम्ही बघणार की सडकचा खाली बिंदी लावला आहे का नाही तर इथे लावायचा आताचा सडक तर ड आपण म्हणतो तर मुद्दा म्हणजे वरती जाते तोंडात जीवात वरती जात आहे आणि खालती ते बोलून झटकून बाहेर निघत आहे. बघा दुसरा बंदर पेड़ पर चढ़ता है. बंदर पेड़ पर चढ़ता है तर इथे पेड़चा खाली बिंद नाही लावलेला आहे आणि इथे बघा बंदर पेड़ पर चढ़ता है तर इथे तुम्ही बघणार की ड चं खाली बिंदी लावलेला आहे आणि ढ चं खाली बिंदी लावलेला आहे. तर असं उच्चारणचा बातमी इथे केलेले होते. आता इथं बघा तिसरा रीचा पढ़ाई करती है. रीचा काय करत आहे पढ़ाई तर इथे रीचा पढ़ाई करती है तर पढ़ाई ड चं खाली बिंदी लागलेला आहे. इथे बघा चौथा पुलिस ने चोर को पकडा. पोलीस यांनी चोराला पकडले. पोलीस ने चोर को पकडा तर ड चा खाली बिंदी नाही आणि इथे ड चा खाली बिंदी आहे. तर अशा प्रमाणे इथे बिंदीचा प्रयोग असंही केलेले जात आहे. कळलं की नाही? तुम्ही लवकरच लवकर सांगा. कळलं. छान. तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही हे शिकलो की कशाप्रमाणे जे वाक्य आपल्या समोर येते जे भाषांतर रूपांतरण होते जे शुद्ध किंवा अशुद्ध वाक्य होते त्याप्रमाणे या वाक्याचा प्रयोग कशासाठी होऊन जाते आहे. आणि असं पण काही वाक्य जे अशुद्धीमध्ये दिलेले जाते जे अशुद्ध होते त्याप्रमाणे आपल्याला शुद्ध करून कसं लिहायचे हवे कसं नाही लिहायचं हे पण आपण पाहिले. आणि लिंग बद्दल बी त्यांचं परिवर्तन कशाप्रमाणे होत आहे वचन बद्दल पण त्यांचं परिवर्तन कशाप्रमाणे होत आहे हे पण आपण पाहिले. आणि तिसरं आपण हे पाहिले की जे बिंदू आहे त्यांचा बिंदूचा प्रयोग आपण कशासाठी केलेले जाते किंवा बिंदू कुठे लावायचा हे पण आपल्याला माहिती नाही जात आहे. तर हे माहिती नाही होणार तर आपल्याला जे आपण लिहितात ते कसं होणार ते गलत होऊन जाणार आहे. जे गलत होऊन जाणार तर आपल्याला छान नाही वाटणार. तर याप्रमाणे आपल्याला हे बघायचं आहे की कुठे बिंदी लावायचं आहे आणि कशा प्रकारे त्यांचा प्रकार करायचा आहे कशा प्रकारे ते निर्माण होऊन जात आहे किंवा कसंही तिने दिलेले आहे. तर याप्रमाणे आपण पाहिले की यांचा प्रयोग किंवा यांच्यासाठी काय केलेले जाते किंवा कसं करणार हे सगळं आपण पाहिले. तर याबाबत मी असं तुम्हाला सांगत आहे की जे यांचे जे प्रश्न तुम्हाला भेटणार आहे किंवा भेटलेले आहे तर याप्रमाणे यांचा उपयोग कशासाठी होऊन जाते किंवा कसं करायचं हे पण आपल्याला नाही माहिती. तर यांचा जे बिंदूचे प्रयोग करणार मी तुम्हाला काही इथे शब्द दिलेले आहे त्यांचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे पुन्हा पुन्हा मी तुम्हाला सांगत आहे की यांच्या कशासाठी होत आहे किंवा हा बिंदू जो आहे तुम्हाला कुठे लावायचा आहे कुठे नाही लावायचा हे पण तुम्ही बघू घ्या. कारण तुम्ही नाही बघणार तेव्हा तुम्हाला नाही येणार. जसे इथे होता पेड तर पेडचा खाली बिंदू जेव्हा नाही लागला होता तर त्यांचं उच्चारण तुम्ही करता ते वेगळं असतात. जेव्हा बिंदू तुम्ही लावणार त्यांचं उच्चारण करता तर ते वेगळं असतात. तर त्यांचा प्रयोग कशासाठी होता आणि वचनबद्दल त्याचे अशुद्ध प्रयोग कशासाठी आहे आणि शुद्ध प्रयोग कशासाठी हे पण आपण पाहिले. लिंग बद्दल आणि त्यानंतर आपण हे पण पाहिले की जे स्त्रीलिंग आहे ते पुल्लिंगमध्ये कसं होणार आणि त्यांचा प्रयोग कशासाठी होऊन जात आहे हे सगळं आपण पाहिले. शुद्ध किंवा अशुद्ध जेव्हा आपण शुद्ध भाषामध्ये आपल्या परीक्षा लिहिणार त्याबद्दल आपल्याला जे वाईट होणार म्हणजे जे गलत होणार त्याचा अंक आपल्याला नाही भेटणार आणि आपण कितीही छान
कितीही छान परीक्षामध्ये लिहिणारा जेव्हा आपला भाषा व्यवस्थित नाही होणार, जेव्हा आपल्या वाक्य किंवा शब्द शुद्ध नाही होणार, तेव्हा आपल्याला छान अंक नाही भेटणार. तर तुम्ही नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि कुठे काय लावायचे, कुठे काय करायचे, काय त्याच्या परिवर्तन कसं होतात ते पण तुम्ही पाहून घ्या. कळलं? हो. धन्यवाद.